तर विद्यार्थ्यांनो इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे असणारे रोजच्या सारखेच जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। आणि त्या कारणास्तव काय करायचं आहे, आपल्या सर्वांनाच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण हा सुपर क्लास अतिशय संभाव्य राहणार आहे महाराष्ट्रातील या सर्वच भरतीसाठी। तर त्या कारणास्तव तसेच या सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो सर्वांना एक रिक्वेस्ट करू इच्छितो मी की आपल्याला काय करायचं आहे, या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे। का करायचा आहे लाईक जेव्हा तुम्ही करसाल ना सुपर क्लासला, तर होईल काय की तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन मला प्राप्त होईल अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी। तसेच सबस्क्राइब तुम्ही चॅनलला नसेल केली कोणत्याही कारणास्तव आपल्या एक्झाम जीके अकॅडमीला आतापर्यंत, तर काय करायचं आहे, लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। काय होईल सबस्क्राइब केल्याच्यानंतर जेव्हा कधी आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला क्वेश्चन्स किंवा प्रश्न कव्हर करूया जो की आपल्या समोर आहे। ओमकारेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यामध्ये येते? कोणते ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग विचारलेले आहे की कोणत्या राज्यात येते? उत्तरांचल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश किंवा गुजरात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। मध्य प्रदेश या राज्यामध्ये कोणते ओमकारेश्वर हे जे ज्योतिर्लिंग स्थान आहे ते स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। क्वेश्चन्स दुसरा कव्हर करूया जो की आहे वेंगुर्ला हे जे ठिकाण आहे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे। वेंगुर्ला हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शनमध्ये डाळिंब, आंबा, द्राक्ष किंवा काजू? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। काजू या फळासाठी कोणते? तर या ठिकाणी वेंगुर्ला हे जे स्थान आहे किंवा ठिकाण आहे तो अतिशय प्रसिद्ध असलेला दिसून येतो। क्वेश्चन्स तिसरा कव्हर करूया जो की विद्यार्थ्यांनो कोणत्या रोगाला खालीलपैकी कोणत्या रोगाला 3D रोग म्हणतात? कोणता रोग? तर लक्षात घ्यायचं आहे 3D रोग कोणत्या रोगाला म्हणतात विचारलेला आहे। ऑप्शनमध्ये मलेरिया, कर्करोग, पेलाग्रा किंवा हत्ती रोग? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच पेलाग्रा हा जो रोग आहे या रोगाला 3D रोग असे संबोधले जात असते। घेऊया चौथ्या क्रमांकाचा प्रश्न। तर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी खालील कोणत्या एका राज्यामध्ये इंग्रजी भाषा ही मोठ्या प्रमाणात बोलली जाते? इंग्रजी भाषा कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात बोलली जाते? बिहार, या ठिकाणी ओडिसा आहे, राजस्थान किंवा नागालँड? तर ऑप्शन क्रमांक 1 नागालँड हे जे राज्य आहे राज्यामध्ये जी इंग्रजी भाषा आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जात असते। प्रश्न 6वा कव्हर करूया। खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते? आता या ठिकाणी ऑप्शन्स अलग आहेत आणि क्वेश्चन सेमच आहे। आपल्याला पाहून दिसून येतो की इंग्रजी भाषा कोणत्या राज्यात सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात बोलली जाते। नागालँड तर आपण पाहिलेच आहे, सिक्कीम, मिझोरम किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे मिझोरम हे राज्य आणि तसेच सिक्कीम तसेच नागालँड या तिन्ही राज्यामध्ये जी इंग्रजी भाषा आहे ती सर्वात जास्त प्रमाणामध्ये बोलली जात असते। घेऊया 7वा क्रमांकाचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो की कोणत्या अभयारण्याला भारताचे भरतपूर म्हणतात ते विचारलेलं आहे। भारताचे भरतपूर असे कोणत्या अभयारण्याला म्हटले जात असते? राधानगरी अभयारण्य, कर्नाळा अभयारण्य, मयुरेश्वर किंवा नांदूर मध्यमेश्वर? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्याला आपल्या राज्याचे काय म्हटले जाते? तर भरतपूर असे संबोधले जात असते। लक्षात घ्यायचं आहे। क्वेश्चन्स 8व्या क्रमांकाचा कव्हर करूया की अमरावती या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जमातीचे लोक आढळतात ते सर्वात जास्त विचारलेले आहे। जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो अमरावती हा आपला जिल्हा आहे तो विचारलेला आहे की कोणती जमाती सर्वात जास्त असते? कोळी, भिल्ल, कोरकू किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरकू ही जमात जी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये असलेली आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 9व्या क्रमांकाचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामांकन कोणत्या वर्षी केलेले आहे ते विचारलेलं आहे। वृत्तपत्र आहे जनता, नाव केलेले आहे प्रबुद्ध भारत, तर ते कोणत्या वर्षी? 1930, 1936, 1940 किंवा 1942? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 1936 या वर्षी कोणत्या जनता या वृत्तपत्राचे काय? तर प्रबुद्ध भारत असे नामांकन त्यांच्यातर्फे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातर्फे करण्यात आलेले होते। प्रश्न 10वा की केदारनाथ ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते आपल्याला विचारलेले आहे। या ठिकाणी केदारनाथ आता या ठिकाणी ज्योतिर्लिंग विचारलेलं आहे उत्तरांचल, महाराष्ट्र, गुजरात किंवा मध्य प्रदेश? तर
ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 उत्तरांचल, ज्याला की आपण उत्तराखंड देखील म्हणतो, तर या राज्यामध्ये कोणते, तर केदारनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. घेऊया 11वा प्रश्न. भारतातील तेलंगणा राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ते विचारलेलं आहे. नुकतेच निर्माण झालेले तेलंगणा हे जे राज्य आहे, राज्यामध्ये किती सदस्य आहेत विधानसभेमध्ये विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये काय विद्यार्थ्यांनो, ऑप्शनमध्ये आहेत 42, 40, 50 किंवा 44. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 40 सदस्य संख्या जी आहे तेलंगणा राज्यातील विधान परिषदेमध्ये असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 12वा. या ठिकाणी सिगारेटच्या धुरामध्ये कोणता प्रदूषक असतो, दिलेल्या पर्यायापैकी कोणता पदार्थ आहे, सिगारेट हा पदार्थ आहे. तर यामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड हा जो प्रदूषक असतो तो कशामध्ये असतो, तो सिगारेटच्या धुरामध्ये असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 13वा या ठिकाणी असा आहे की मेघमलाई हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये येतो. व्याघ्र प्रकल्पाचं नाव मेघमलाई असं आहे. ऑप्शनमध्ये आहेत कर्नाटक, केरळ, तामिळनाडू किंवा तेलंगणा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. तामिळनाडू राज्यामध्ये मेघमलाई व्याघ्र प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना असा लक्षात घ्यायचा आहे की आहे म्हणून. प्रश्न 14वा. भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करावीत अशी जी मागणी आहे प्रामुख्याने कोणी केलेली होती. मूलभूत कर्तव्ये आपल्याला मिळावीत म्हणून कोणी मागणी केलेली होती. मुस्लिम लीग, नेहरू रिपोर्ट, आत्मीय सभा, राष्ट्रीय काँग्रेस. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नेहरू रिपोर्ट यांनी जे आहे मूलभूत हक्क भारतीयांना प्रदान करावीत अशी प्रमुख मागणी करलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 15वा की कोळसा खाणीमधून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ पदार्थामध्ये कोणता घातक पदार्थ असतो ते विचारलेलं आहे. कोळसा खाणीतून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ पदार्थामध्ये हायड्रोक्लोरिक, नायट्रिक, सल्फ्युरिक ॲसिड किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. सल्फ्युरिक ॲसिड हा जो पदार्थ असतो घातक जो आहे तो कोळसा खाणीतून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ पदार्थामध्ये असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर कवर करूया 16वा प्रश्न. नाशिक या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ते सांगायचं आहे. जिल्हा आहे आपला नाशिक, जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण कोणते आहे. माथेरान, तोरणमाळ, सालेर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. सालेर हे थंड हवेचे ठिकाण तर नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. कवर करूया 17वा प्रश्न. प्रश्न आपल्यासमोर दिसून येतो की महाराष्ट्राला लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब जुळालेली आहे. महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त जुळालेली आहे. ऑप्शनमध्ये मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्याची जी सीमा आहे आपल्या राज्याला सर्वात जास्त जुळालेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 18वा कवर करूया. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर आहेत ते विचारलेलं आहे. अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर आहेत ते सांगायचं आहे. वाघूर, बोरी, पांझरा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच वाघूर नदीच्या तीरावर कोणत्या, तर या ठिकाणी अजिंठा ह्या लेण्या स्थित असलेल्या तीरावर असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 19वा दिसून येतो की सोमनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. ज्योतिर्लिंगावर हा 3रा प्रश्न आहे आजच्या सुपर क्लासमध्ये. तर सोमनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान विचारलेले आहे की कोणत्या राज्यात आहे. उत्तरांचल, महाराष्ट्र, गुजरात किंवा मध्य प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच गुजरात या राज्यामध्ये सोमनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून आलेले आहे. प्रश्न 20वा कवर करूया की डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे. कशाची, डिझेलची घरपोच सेवा देणारे पहिले शहर विचारलेले आहे. बंगळूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच बंगळूर हे जे शहर आहे डिझेलची घरपोच सेवा देणारे प्रथम क्रमांकाचे आपल्या देशातील एक शहर ठरलेले दिसून येते. प्रश्न 21वा. धरणांमध्ये जे साठलेले पाणी असते तर त्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते ते विचारलेले आहे. धरणातील साठलेल्या पाण्यामध्ये गतिज ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, स्थितीज ऊर्जा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. स्थितीज ऊर्जा जी आहे धरणातील जे साठलेले पाणी असते साठवलेले तर त्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. प्रश्न 22वा. कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे किंवा विटॅमिनचे रासायनिक नाव आहे. कॅल्सिफेरॉल कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे.
विटॅमिन जीवनसत्व अ, जीवनसत्व क, जीवनसत्व ब किंवा जीवनसत्व ड. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहेत. जीवनसत्व ड चे कोणते, तर कॅल्सिफेरॉल हे एक रासायनिक नाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते ड जीवनसत्वाचे. कव्हर करूया पुढचा म्हणजेच 23वा प्रश्न. तर पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे कोणत्या शहराला म्हणतात? पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे विचारलेले आहे. पुणे, ठाणे, बीड किंवा मुंबई. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. पुणे या शहराला जे आहे पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे संबोधले जात असते. कव्हर करूया 24वा प्रश्न, जो की दिसून येतो सिगारेट तयार करण्याचे कारखाने खालीलपैकी दिलेल्या पर्यायापैकी कोणकोणत्या ठिकाणी स्थित आहेत? सिगारेटवर दुसरा प्रश्न आहे आपल्या सुपर क्लासमध्ये. तर कोणकोणत्या ठिकाणी कारखाने आहेत सिगारेटचे असा प्रश्न आहे. तिरुचिरापल्ली, मोंगीर, हैदराबाद किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व आणि हैदराबाद, मोंगीर तसेच तिरुचिरापल्ली या तिन्ही ठिकाणी जर आपण पाहिले तर सिगारेटचे कारखाने, सिगारेट तयार करण्याचे कारखाने स्थित असलेले दिसून येतात. क्वेश्चन्स 25वा, महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत कोणत्या टेकड्या आहेत ते विचारलेलं आहे. आपल्या राज्याच्या ईशान्य सीमेलगत विचारलेलं आहे स्पेशली. गाविलगड टेकड्या, शिरोली टेकड्या, दरकेसा टेकड्या किंवा भामरागड टेकड्या. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. दरकेसा टेकड्या जे आहे महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. कव्हर करूया 26वा प्रश्न, जो की आहे की घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती जे सदस्य होते ते हजर होते ते विचारलेलं आहे. अधिवेशन आहे घटना समितीचं आणि स्पेशली विचारलेलं आहे की पहिल्या अधिवेशनाला किती होते. 211, 244, 233, 255. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 211 सदस्य जे आहे घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला हजर असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की होते असे. क्वेश्चन 27वा कव्हर करूया. अमेरिकेमध्ये संसदेला कोणत्या नावाने ओळखतात? अमेरिकेमध्ये विचारलेलं आहे की संसदेला कोणत्या नावाने ओळखली जाते. रेड हाऊस, काँग्रेस, संसद किंवा पार्लमेंट. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी अमेरिकेतील संसदेला काँग्रेस या नावाने ओळखले जात असते. कव्हर करूया 28वा प्रश्न. बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केलेली होती? बंगालची फाळणी रद्द झाल्याची स्पेशली विचारलेली आहे की घोषणा कोणातर्फे करण्यात आलेली होती. लॉर्ड कर्झन, पंचम जॉर्ज, लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पंचम जॉर्ज यांच्यामार्फत बंगालची फाळणी काय तर रद्द झाल्याची घोषणा ही करण्यात आलेली होती. कव्हर करूया 29वा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर. सिंह हा कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? प्राणी आहे सिंह. कोणत्या देशाचा राष्ट्रीय चिन्ह आहे? भूतान, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. श्रीलंका या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे तर सिंह हे आहे. सर्वांना माहीत असेल, नॉर्मलचा क्वेश्चन्स आपल्यासमोर घेण्यात आलेला आहे. क्वेश्चन्स 30वा असा आहे विद्यार्थ्यांनो, रायनोस्कोप हे कशाचे परीक्षण करण्याचे एकक आहे? आपण क्वेश्चन्स हा एकाच वेळेस कव्हर केलेला आहे पूर्वीच्या सुपर क्लासमध्ये. या ठिकाणी एकक आहे रायनोस्कोप हे डोळ्याचे परीक्षण करण्याचे, नाकाचे काय म्हणतात त्याला आपल्या परीक्षण करण्याचे, कानाचे परीक्षण करण्याचे किंवा घशाचे परीक्षण करण्याचे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. आणि 2 म्हणजेच नाकाचे परीक्षण करण्याचे एकक म्हणजेच रायनोस्कोप असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. आता काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही या सुपर क्लासला आतापर्यंत पाहिले म्हणजे काय करायचं आहे, एक लाईक नक्कीच करायचं आहे. कारण आतापर्यंत पाहिले म्हणजे आपण भावी एक अधिकारी होऊ शकता. कारण एवढा लांब सुपर क्लास पाहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. त्या कारणास्तव लाईक करून घ्यायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल कोणत्याही कारणास्तव चॅनलला, तर काय करायचं आहे, सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर, तर जेव्हा कधी आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. जेव्हा तुम्ही एक्झाम जीके अकॅडमी म्हणजेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करसाल तेव्हा. तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला जाता एक लाईक पण लगेच करून घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.